गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आज काय बनवतोय बाबू आपण? मोदक. मोदक नारळाचे मोदक. तर मोदक बनवण्यासाठी आपण इथे एक नारळ घेतलेला आहे. तो नारळ फोडून घेतला आहे, त्याचं खोबरं काढून घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे. खोबरं काढून स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची, जेणेकरून मोदकामध्ये भरण्याचं जे फिलिंग आहे ते सॉफ्ट बनतं. तुम्ही देखील अशा प्रकारे साल काढून घेऊ शकता किंवा खोबरं खोवून घेऊ शकता. आता मी त्या खोबऱ्याचे थोडे छोटे छोटे तुकडे करत आहे, जेणेकरून ते मिक्सरला फिरवायला सोपं जाईल. सगळ्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून झाल्यानंतर आता आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जर छोटे मोठे तुकडे राहतील तर ते नंतर पुन्हा आपण बारीक करून घेऊ शकतो. आता मी पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकत आहे. हीट लो फ्लेमवर ठेवायचे आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये खोबरं घालून घेणार आहोत. सगळं खोबरं घालून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचा आहे. मी इथे साधारण समप्रमाणात गूळ घेतलेला आहे. हीट पूर्णपणे लो ठेवायचे आहे. लो हीटवर 8 ते 10 मिनिटं शिजवल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे शिजतं, व्यवस्थित तयार होतं, पाणी आटलं जातं त्यामधलं. हे मिश्रण सतत कढईला खाली लागतं, पॅनला खाली लागतं, त्यामुळे सतत हलवायचं आहे. सतत हलवल्यानंतर 8 ते 10 मिनिटांमध्ये हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे. त्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही. आता आपल्याला त्यामध्ये 2 वेलच्या टाकायच्या आहेत. मी ह्या बारीक करून टाकलेल्या आहेत. आणि आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण मोदकासाठी तांदळाची उकड घेणार आहोत. उकड घेण्यासाठी मी पॅनमध्ये 1 वाटीभर पाणी ठेवलेलं आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये मी पीठ घेणार आहे. उकड मऊसूद होण्यासाठी पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकूयात. अशा प्रकारे 1 वाटी पाण्याला 1 वाटी पीठ इतकं टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हीट अगदी लो ठेवायचे आहे. ठीकठाक मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. अगदीच 5 ते 7 मिनिटांनी आपल्याला ते मळण्यासाठी घ्यायचं आहे. मी इथे मोठी भांडं म्हणजे परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी पीठ मळणार आहे, जेणेकरून ते मळायला सोपं जातं. पॅनमधलं सगळं पीठ मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर, म्हणजे हात घालता येईल इतपत थंड झाल्यानंतर ते हाताने छान मळून घ्यायचं आहे. 10-1 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे. मोदक बनवताना ते तुटू नयेत म्हणून हे पीठ हाताने अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटं हे पीठ छान मळल्यानंतर अगदी सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान पीठ मळलं गेलेलं आहे. आता ते पीठ आपण एखाद्या भांड्यामध्ये, म्हणजे मी ते टोपामध्ये झाकून ठेवणार आहे. मी टोपामध्ये काढून झाकून ठेवत आहे. 5-10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर आपण आता मोदक बनवायला घेत आहोत. त्या पिठामधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावर छान असा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा असं छान मळून घेतल्यानंतर तुपाचं बोट घ्यायचं आहे आणि त्याची एक पारी बनवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम पद्धत फॉलो करून पारी बनवू शकता. हाताला तूप लावल्यामुळे ते अजिबात चिकटत नाही आणि पीठही छान मळलं गेलं आहे, त्यामुळे त्याला चिरा वगैरे काहीच पडणार नाहीत. हाताला जाड पातळ पाहून आपण ती छान अशी पारी बनवायची आहे. मी इथे पातळच पारी बनवत आहे, मला जाड पिठाचे मोदक अजिबात आवडत नाहीत. तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि पातळ अशी पारी तयार झालेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये फिलिंग भरायचं आहे. मोदकाचं हे जे सारण आपण बनवलेलं आहे ते आपण त्यामध्ये भरणार आहोत. त्यामध्ये बसेल इतपतच सारण आपल्याला घ्यायचं आहे आणि आता आपल्याला असं चिमटीच्या साहाय्याने मोदकाला कळ्या पाडायच्या आहेत. यामध्ये आपण 5, 7, 11, 21 अशा प्रमाणामध्ये कळ्या पाडू शकतो. मी हा मोदक 7 पाकळ्यांचा बनवलेला आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मोदक बनवायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. आता आपला मोदक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही इतरही मोदक तयार करून घेऊ शकता. या पद्धतीने मोदक बनवायला जर तुम्हाला कठीण जात असेल तर पुढे दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे देखील साच्यामध्ये तुम्ही मोदक बनवू शकता. इथे आपण मोदकाचा साचा घेतला आहे मोदक बनवण्यासाठी. त्यामध्ये आपण जे उकड काढलेले आहे त्याचं पीठ टाकत आहोत. साच्यामध्ये पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे
आणि आता त्यामध्ये सारण भरायचं आहे. अशा प्रकारे आपण साच्यामध्ये मोदक तयार करू शकतो. एक्स्ट्राचं पीठ आणि सारण जर एक्स्ट्रा झालं असेल तर ते काढल्यानंतर अशा प्रकारे मोदक तयार होतात. दिसायलाही अप्रतिम आणि बनवायलाही सोपे असे मोदक आपण बनवू शकता. इथे मी माझे सगळे मोदक पाकळीचे बनवलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतंय. तुम्ही पाहूच शकता माझे सगळे मोदक तयार झालेले आहेत. आता मी ते उकडण्यासाठी ठेवणार आहे. इथे एका टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता चाळणीला तूप लावून मी इथे मोदक उकडायला ठेवलेले आहेत. 25 एक मोदक तयार झालेले आहेत. ते एका वेळेस बसणार नाही, त्यामुळे मी दोनदा उकडून घेणार आहे. आता यावर व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं उकडून घ्यायचं आहे. सगळे मोदक उकडून झाल्यानंतर मी बाप्पाला नैवेद्यासाठी काढलेले आहेत. गणपती बाप्पासाठी मोदक बनवताना 5, 11, 21 याप्रमाणे बनवले जातात. अशा प्रकारे मी गणपती बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत. तुम्ही देखील अशाच प्रमाणे मोदक बनवा, खा, बाप्पाला नैवेद्य पण दाखवा आणि मस्त राहा. बाप्पा तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच बाप्पाचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.